नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुचेचे रक्तदानातून शिवशंभूंच्या चरणी रक्तांजली, 60 बाटल्यांचे संकलन. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा स्तुत्य उपक्रम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दान करू रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे. आणि काही नाती रक्ताची नसली तरी रक्ताने जोडता येतात, हा उदात्त विचार उराशी बाळगून कोरुची येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरुची धारकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या विधायक उपक्रमात तब्बल 60 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जोपासली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास स्मरणात ठेवत केवळ धार्मिक विधी न करता समाजातील गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 9:30 वाजता गाव भागातील मारुती मंदिर येथे शिबिराचा प्रारंभ झाला. दिवसभर चाललेल्या शिबिरात कोरुची आणि परिसरातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. संकलित झालेले 60 बाटल्या रक्त गरजू रुग्णांसाठी कोल्हापूर येथील संजीवन ब्लड बँक यांच्या तांत्रिक सहकार्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, ज्यामुळे दात्यामध्ये समाधानाचे वातावरण होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोरुचीचे सर्व धारकरी, शिवभक्त आणि तरुण मंडळांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शिबिराच्या ठिकाणी चोख नियोजन आणि शिस्तबद्ध वातावरण दिसून आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त कोरुची ग्रामपंचायतीच्या हद्दीत राबवलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशा उपक्रमामुळे तरुणामध्ये राष्ट्रभक्तीसोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.